मागे मंदिर बघा मस्त आहे. एवढं भारी मंदिर आहे ना, हवेशीर आहे. जरा पण गरमी एवढी लागत नाही. काही कोकणामध्ये कोकणामध्ये फिरायला बाहेर देशाला कोकणच एक नंबर आहे. वेल आणि हा समुद्र जो सुख शांती. गुड इव्हनिंग मंडळी. तर आम्ही आता आलो आहेत जय विनायक म्हणजे जयेश डोलोचा गणपती जो आहे जय विनायक मंदिर, ते आम्ही आता फिरायला आलो आहेत. संध्याकाळचे वाजले आता 5. आता जय विनायक मंदिर फिरायला आलोय. जय विनायक मंदिर बघू तुम्हाला दाखवून व्हिडिओमध्येच इकडचा परिसर वगैरे. तर मंडळी आम्ही आता आलो दर्शनाला. इकडे मागे मंदिर बघा मस्त आहे. एवढं भारी मंदिर आहे ना, हवेशीर आहे. जरा पण गरमी एवढी लागत नाही. गरमी पण इकडे एवढी लागत नाही, पण एवढं भारी मंदिर आहे ना. स्ट्रक्चर जे मानले आहे ना एक मस्त आहे. बघा मंदिर, मी व्हिडिओ टाकीन तशी पण. आलात ना, हे बघा मंदिर आहे आणि इकडे हे तलाव आहे, छोटस एक पॉन्ड. ते भारी आहे. मंदिराच्या एकदम बाजूने एकदम हा परिसर आहे पूर्ण एवढा मोठा बघा. पूर्ण ग्रीनरी आहे, पूर्ण ग्रीनरी. झाडच झाड आहेत सगळीकडे. इकडून आलात ना चालत, हा एंट्री गेट आहे एवढा मोठा. एंट्री गेट समोरच आपल्याला मंदिर दिसतं. जय विनायकचं मंदिर. ज्या मंदिराचं नाव आहे जय विनायक मंदिर. खूप मस्त आहे. स्ट्रक्चर एकदम मस्त आहे इकडचं बांधलेलं जे आहे ना. आवर्जून तुम्ही ते इकडे नक्की विजिट करा. जेव्हा कधी यातनं गेला तुम्ही इकडे यांना फिरायला, तेव्हा मंदिर तुम्ही एकदा नक्की इकडे विजिट करा. तर आमच्या इकडे येऊन दर्शन पूर्ण झाले. कसं वाटलं दर्शन करून? रस्ता कसा भेटला येताना? इकडे जास्त गर्दी पण नसते, तुम्ही इकडे कधी पण येऊ शकता. मंदिर पण खूप चांगलं आहे. प्रसन्न एकदम. मंडपाने इकडे सोय पण आहे, ग्रीनरी पण आहे, फोटो सुद्धा तुम्ही काढू शकता. झाडं वगैरे खूप आहेत, तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करा. तर मंडळींनो, जसं तुम्ही दर्शन करायला आणलं इकडे, तर मंदिराच्या बाजूला इकडे हनुमानची इकडे मूर्ती पण आहे, जी की तीही खूप आकर्षक आहे. हनुमानची मूर्ती आहे. हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे, जिथे आपण जिथून हा यायचं एंट्री गेट आहे. असं आतमध्ये यायला असं एंट्री आहे. ही मंदिराची बाजू. मंदिर खूप चांगलं मंदिर आहे. तर मंडळी आपल्याकडे दर्शन झालंय. आता आपण इकडून चालू डायरेक्ट आरेवारे बीच. तर हा गाईस मंडळी उंडी बीच बघा. हा उंडी बीच आहे, जयगडला लागतो शेवटी. उंडी उंडी हा उंडी बीच आहे गाईस, जो की जयगडला लागतो. गाईस मंडळी, हा तो कोकणातला व्ह्यू कसा आहे हे बघा गाईस. काय दिसतोय यार, म्हणून सांगतो गाई कोकणामध्ये कोकणामध्ये फिरायला. बाहेर देशाला कोकणच एक नंबर आहे भाई फिरायला आपला. काय बघा गाईस, दिसतोय स्वतः समुद्र एवढा मोठा कोकणामधली भाई. कोस्टल रोड कोकणामध्ये कमी नाहीच करायला, पण जे जेवढे आहेत ना, जेवढे जे भारी भारी आहेत एकदम ते बघा गाईस. कसला भारी दिसतोय. अरे बीच बघा कशाला असतील,
काहीच बघा आपली गाडी पहिल्यांदा आरेवारे बीच क्रॉस करते आहे. असे क्षण लई असे सुखाचे सण असे लई कमी भेटतात म्हणजे असे अनुभवायला. आपल्या गाडीने आपण कोकण फिरायचे पण असा रोड कोस्टल रोड करतोय. आपण सुखी आहोत ज्याहून कोकणात जन्म घेतलाय. लकी आहेत, सुखी पण आहोत लकी पण आहोत दोन्ही पण आहोत भाई. कोकण 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 काहीच बघा आरेवारे बीच आपला आलाय. दुधाळ समुद्र असा. अरे वारे बीच मंडळी आम्ही आता इकडे आलोय आरेवारीच्या पुढे म्हणजे वारे या बीचच्या पुढे आलोय. हे बघा बेल घेतली आहे संध्याकाळचा नाश्ता आणि तुम्हाला सिनिक व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता मागून जिथे आम्ही बसलोय ते. तर काय हे बघा ही भेल आणि हा समुद्र जो सुख शांती जे सुख वाटतं ना असं बसायला इकडे मस्त की वारा आहे. संध्याकाळचे वाजलेत आता 7 वाजलेत आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही इकडे बसलोय वरती मस्त कोस्टल रोड करत. मंडळी भेटूया तर डायरेक्ट उद्या आपण लग्नाला. आजचा ब्लॉग तर आपण इकडे एंड करूया. आरेवारे बीच आपण फिरून झालेलं आहे आपलं इकडे. आता बघू उद्या डायरेक्ट लग्न करून त्या मुंबईला निघायचंय. दिवस कसा गेला भाई आपला? एक नंबर Yes. मस्त बीच. दिवस खूप बिझी होता आणि भरपूर टाइमपास केला. आमचा टाइमपास गणपतीमुळे झाला पण आम्हाला पण झालं पण जे जे पॉइंट फिरलो ना ते एक नंबर होतं. जायला भेटलं नाही पण ठीक आहे वरती होता दिवस. आम्ही दिवसभर पूर्ण एवढे फिरलो. positive त्याला आम्हाला एक सेलिब्रिटी भेटले. अरे व्हिडिओ मध्ये येतोय ना. व्हिडिओ नव्हते काढ. तो मंडळी चला बाय बाय. कधी इकडे आलात या रोडला तर या काकडे बी नक्की भेल खावा. नाव काय? हा महालक्ष्मी भेल सेंटर. इकडे तुम्ही नक्की एकदा या आलात तर कधी ट्राय करा भेल इकडची मस्त असते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.